खूप वाढलेलं माझं. मग मला माझे वेलनेस कोच अनिता मुकणे रेश्मा मॅडम आहेत आणि सर त्यांनी मला सांगितलं का तुम्ही देवा वेलनेस फॅमिलीमध्ये या, तुम्हाला आहार घ्या, तुम्हाला बरं वाटेल असं म्हटलेले. मग मी ते चालू केलं सर. मला सर असं व्हायचं का रात्रीच्या झोप नाही यायची, पायामध्ये असं वाटायचं का काहीतरी चाललंय, एकदम असं बेचैनी व्हायची, खूप त्रास व्हायचा सर. पण जेव्हापासून मी वर्कआउट चालू केला, आहार घेतला, मला आता खूप बरं वाटतं सर. मी रोज 3 टाईम सर 650 mgची गोळी घ्यायची पॅरासिटामची सर, कारण मला एवढा त्रास व्हायचा. पण आज मी सगळ्या गोळ्या बंद केल्या, फक्त सिक्लिनची 5 mgची गोळी घेते सर मी आज, कारण देवा वेलनेस फॅमिलीमध्ये आपला हा नंबर 1 आहार घेते सर मी. त्याच्यामुळं आज माझ्या शरीराला खूप म्हणजे खूप आराम आहे. आणि सर ज्या दवाखान्यात मी माझं दाखवलेलं त्या डॉक्टरनी माझ्या मिस्टरला म्हटलेले तुमच्या मिसेसला सिक्लिन झालं आहे, तिला हर महिन्याला रक्त चढवायला लागन असं म्हटलेले. पण मी देवा वेलनेस फॅमिलीमध्ये आल्यापासून फक्त एकच वेळा रक्त चढवलं आणि त्याच्यानंतर मग परत सर मी आज 1 वर्ष 10-14 दिवस झालेत सर आत मला. मी आजपर्यंत काही पण बाहेरचं रक्त गोळ्या काहीच खाल्ल्या नाही. आणि मला डॉक्टरनी माझ्या मिस्टरला एवढं पण सांगितलेलं तुमची मिसेस जास्त दिवस जगू नाही शकणार, कारण सिक्लिनचे लोक जास्त दिवस जगत नाही म्हणून असं सांगितलेलं. मी त्या दिवशी ऐकलेलं हे मला माझं माहिती आहे सर. त्या दिवशी मी ऐकून मला कसं वाटलेलं का डॉक्टर आपल्याला असे बोलले म्हणून, कारण तसं बरेच केस असे झालते सर छत्तीसगडमध्ये, कारण सिक्लिनवाले पेशंट जास्त दिवस जगत नाही म्हणून. आणि माझ्या देखता 3 जण असे डेथ झालते सर. म्हणून मला पण आतून असं वाटायचं का मी पण जास्त दिवस जगन का नाही जगन असं वाटलेलं. पण मी थँक्यू म्हणून रेश्मा मॅडम अनिता मुकणे मॅडमला का त्यांनी मला सांगितलं, समजवलं, मला खूप सपोर्ट केला त्यांनी. मला हर एक गोष्टी त्यांनी लेकरासारखी समजवली का मॅडम असं घ्यायचं, असं खायचं, रोज सकाळी उठवायची, रोज वर्कआउट करायचं 2 टाईम. खूप म्हणजे खूप मी आभारी आहे सर. थँक्यू म्हणून भालेराव सर, पूजा मॅडम, मुनेश्वर सर, अंजली मॅडम का त्यांच्यामुळं आम्हाला हे भेटलं. आणि मी वर्कआउट करायला म्हणजे असं बोलायला शब्दच नाही सर, का काय बोलू काय नाही असं वाटतं कधी. तर त्या डॉक्टरपाशी गेले होते का तुम्ही नंतर? खरोखर यशोदा नाईक मॅडम यांचा वर्कआउट आम्ही पाहिलेला आहे छत्तीसगडमधून. खूप सुंदर एक्सरसाइज करतात आणि त्यांनी जे अनुभव शेअर केला तो अनुभव सुद्धा अविश्वसनीय वाटतोय. कारण आपण कल्पना करू शकत नाही की एवढे डेंजरस डिसऑर्डर्स असू शकतात आणि हे डेंजरस डिसऑर्डर्स सुद्धा मेडिसिनने कव्हर होत नाही, पण ते तुमच्या लाईफस्टाईल इम्प्रुव्हमेंटने कव्हर होतात. मॅडमनी स्वतःची लाईफस्टाईल बदलली, पूर्वीच्या जीवनाला थोडंसं वेगळं वळण दिलं, छान असा वर्कआउट, छान असं सगळं संतुलित आहार